नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या पार्थला म्हणते, मी पाणी प्यायले आहे, त्यामुळे तुम्हाला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर नका ठेवू, पण आता मला अभ्यास करू द्या. पार्थ म्हणतो, नाही, अगोदर पाणी प्यायचं आहे. काव्या म्हणते, नाही, मला अभ्यास करायचा आहे. आता पार्थ काव्याच्या हातातील पुस्तक खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि काव्या ते पुस्तक आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करते आणि या दोघांच्या या भांडणांमध्ये कधी पुस्तकाचे दोन भाग होतात हे पार्थलाही कळत नाही. आता मात्र काव्याला धक्काच बसतो. तर त्यावेळी इथे ह्या सगळ्याची मजा रम्या घेत असते. रम्या मात्र खूप खुश असते. तर इकडे पार्थ काव्याला म्हणतो, काव्या पार्थला बाजूला करते आणि म्हणू लागते, झालं का समाधान? अभ्यासापेक्षा बाळ महत्त्वाचं आहे, अभ्यासापेक्षा बाळ महत्त्वाचं आहे. हे जे काल 2 दिवस तुम्ही सुरू केलंय ना, मग आता झालं का तुमचं समाधान? तर त्यावेळी काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या पार्थला म्हणते, आता झालंच असेल ना तुमचं समाधान, माझं पुस्तकही फाटलं आहे. तर पार्थ म्हणतो, काव्या, हे चुकीचं आहे. अभ्यासापेक्षा बाळ महत्त्वाचं आहे असं मी केव्हा म्हणालो? बाळ आणि अभ्यास या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी मी अशा एकत्र कधीच केल्या नाहीत. अभ्यास आणि बाळ ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मलाही कळते आणि मी कधी असं म्हटलंच नाही की अभ्यासापेक्षा बाळ महत्त्वाचं आहे. बाळ महत्त्वाचं आहेच, परंतु अभ्यासापेक्षा महत्त्वाचं आहे हे मी केव्हा म्हणालो काव्या? तर काव्या म्हणते, अर्थातच म्हणालात पार्थ, बेबू इज प्रायोरिटी. पार्थ, काय लिहिलं तुम्ही माझ्या फोनच्या वॉलपेपरवर? बेबू इज प्रायोरिटी. मग काय समजायचं आहे सांगा ना मी. तर पार्थ म्हणतो, हो. तर काव्यामध्ये 1 मिनिट, बेबू इज ऑल्सो प्रायोरिटी असं तुम्ही का लिहिलं नाहीत? मग तुम्ही जर असं लिहिलं असतं तर या सगळ्याच गोष्टी त्यात सामावल्या गेल्या असत्या. ऑल्सो या शब्दाचा अर्थ कळतोय ना तुम्हाला देशमुख? तो शब्द किती महत्त्वाचा आहे. त्या एका शब्दामध्ये समजून घेणं होतं. त्या एका शब्दामध्ये मी जे काही करते तो माझा अभ्यास, त्या अभ्यासाबद्दल रिस्पेक्ट होता. आणि काव्या, तुम्ही जो अभ्यास करताय त्याच्यासोबतच आपल्या बाळाची सुद्धा काळजी घ्या, हा महत्त्वाचा मेसेज होता. पण तुम्ही ते केलंच नाही. तुम्ही काय लिहिलं? बेबू इज प्रायोरिटी. देशमुख, मला एक सांगा, मग आता मी जे काही करते ते हे सगळं काही दुय्यम आहे? आता मात्र पार्थ काव्यावर चिडतो आणि म्हणू लागतो, आता मात्र अति करताय हा काव्या तुम्ही, बस झाला हा तुमचा ड्रामा. आता मात्र इथे ह्या सगळ्याची रम्या मजा घेत असते. पार्थचं काव्यावर चिडणं हे पाहून रम्या मात्र खूप खुश होते. तर आता काव्या पार्थला म्हणते, ड्रामा करते मी ड्रामा क्वीन आहे. तर त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, प्लीज, मी जे काही बोललोच नाहीये ते शब्द तुम्ही माझ्या तोंडात टाकताय, मग याला ड्रामाच म्हणतात ना काव्या? तर काव्या पार्थला म्हणते, वेल्डन पार्थ, व्हेरी वेल्डन. माझ्या प्रिलिम्सच्या अगोदर 1 दिवस माझा मूड खराब केल्याबद्दल आणि माझं पुस्तक फाडल्याबद्दल खरंच थँक्यू. असं म्हणत काव्या रागानेच तिथून निघून जात असते. इथे मात्र रम्या अजूनही ते सगळं काही ऐकत असते आणि काव्या येते हे जसं कळतं तशी रम्या तिथून लपून राहते. आता मात्र काव्या रागानेच दरवाजात जोरात आपटते आणि तिथून निघून जाते. इथे मात्र पार्थ, त्याला काय करावं काहीच कळत नाही. एका हातात पुस्तक आणि एका हातात पाण्याची बॉटल हे घेऊन तो तिथेच उभा असतो. काव्या मात्र दुसरीकडे निघून येते. आता काव्याला खूप त्रास होत असतो, तिच्या पोटात दुखत असतं. काव्या पोटावर हात ठेवते आणि म्हणू लागते, घाबरू नकोस बाळा, मी इथे कोणाशीही भांडत नाहीये, नको काळजी करूस. आता काव्या स्वतःला सावरत असते त्यावेळी तिला ठसका लागतो आणि त्याच वेळी जीवा तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. पाण्याचा ग्लास समोर पकडत जीवा म्हणतो, हे घे पाणी. आता जीवाकडे पाहून काव्या शांतच होते. काव्या लगेच नजर हटवते, आपल्या डोळ्यातील अश्रू पुसते आणि जीवाला म्हणते, नकोय. तर जीवा म्हणतो, घे. तर काव्या म्हणते, नकोय. तर त्यावेळी जीवा म्हणतो, प्लीज घे. असं म्हणत जीवा काव्याला पाणी प्यायला सांगतो. त्यावेळी काव्या पाणी पिते, स्वतःला शांत करते. तर जीवा काळजीनेच काव्याला विचारतो, काव्या काय झालंय? काव्या म्हणते, काही नाही. तर जीवा म्हणतो, मग डोळ्यात पाणी कशाला, का रडतेस? तर काव्या म्हणते, काही नाही, कचरा गेलाय. जीवा म्हणतो, एवढा कचरा? तर काव्या म्हणते, हो, थोडासा गेलाय. तर जीवा म्हणतो, मग मी फुंकर मारून देऊ का? मी मारतो ना फुंकर. तर त्यावेळी काव्या म्हणते, जीवा. तर जीवा म्हणतो, एक सांगू तुला, मी नाही तर पार्थ दादाने फुंकर मारून देणं खूप गरजेचं आहे, तुझ्या डोळ्यांवर आणि तुझ्या मनावर सुद्धा. काव्या काहीच बोलत नाही. तर आता जीवा काव्याला विचारतो, दादाशी भांडण झालंय? तर काव्या म्हणते, हे सगळं तुला कसं कळालंय? तर जीवा म्हणतो, काय आहे ना, तुमच्या मोहिते सिस्टरचा पॅटर्न मात्र अगदी सेम आहे रडूबाई. कारण ज्यावेळी माझी नंदू माझ्याशी भांडते ना,
त्यावेळी ती सुद्धा अशी मुळूमुळू रडत असते. त्यामुळे मला चांगलंच माहीत आहे, कारण तुम्ही मोहिते सिस्टर ज्यावेळी नवऱ्यांसोबत भांडण होतं त्यावेळी काय करू शकता. तर काव्या म्हणते, हो का, मग अच्छा, तुम्ही देशमुख ब्रदर सुद्धा अगदी सारखेच आहात का? एक नंबर खडूस. तर त्यावेळी जीवा म्हणतो, एक पण तुम्हा दोन्ही मोहिते सिस्टरमध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे. तर काव्या विचारते, कोणती? तर जीवा म्हणतो, ज्यावेळी तुम्ही रुसता, चिडता आणि रडत असताना त्यावेळी मात्र तुम्हाला कंट्रोल तुमची जवळचीच व्यक्ती करू शकते. म्हणजे कसं आहे ना, घरात 10 माणसं असलीत तरी बाळाला आईच लागते, अगदी तसंच आहे तुमचं. पण मला एक सांग, भांडण कोणत्या विषयावरून झालंय? काव्या तिच्या समोर असणारं पुस्तक जीवाला दाखवते आणि नजरेनेच ते पुस्तक फाटलं गेलं आहे हे जीवाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. काव्या ते पुस्तक हातात घेते. ती खूप रडू लागते, कारण तिच्या पुस्तकाची झालेली अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. कारण अभ्यास आणि तिचं करिअर हेच तिचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं. बाळासोबतच ती तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आज मात्र पार्थने त्या स्वप्नाचेच 2 भाग केलेले असतात. आता इकडे पार्थलाही खूप वाईट वाटतं. काव्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण पार्थलाही आठवत असतं. दोघांनी मिळून एकत्र आईस्क्रीम खाणं, त्यानंतर दोघांनीही रोमॅन्टिक डान्स करणं आणि मकर संक्रांतीच्या वेळी पार्थसाठी काव्याचं धावून येणं आणि त्यानंतर काव्याचं प्रेम व्यक्त करणं. जीवा ताईच्या रंगात आणि मी तुमच्या रंगात अगदी रंगून गेले आहे पार्थ, असं म्हणत आता काव्याने पार्थ समोर तिचं प्रेमही व्यक्त केलेलं असतं. काव्या पार्थचा हातात हात घेत म्हणालेली असते, आता परिस्थितीने कितीही रंग धुण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा रंग कधीही जाणार नाही. तर काव्याने पार्थला IASच्या परीक्षेचं सेंटर डिक्लेअर होणं आणि पार्थ तिला परीक्षेसाठी घेऊन जाणं आणि एवढं मोठं स्वप्न असताना सुद्धा पार्थवरचा वार काव्याने स्वतःवर झेलणं, या सगळ्याच गोष्टी पार्थला आठवत असतात. काव्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो आणि त्यावेळी पार्थ काव्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेला असतो. परंतु या सगळ्यामध्ये काव्याची परीक्षा मात्र राहिलेली असते. पार्थ काव्याला तिचा हातात हात घेत म्हणतो, काव्या खरंच सॉरी, आज मी तुम्हाला परीक्षेला घेऊन जाऊ शकलो नाही. एक दिवस अगोदर निघून सुद्धा आपण परीक्षेला जाऊच शकलो नाही. आय एम सॉरी काव्या. आता काव्याचं पुस्तक पार्थच्या हातात असतं. पार्थ त्या पुस्तकाकडे पाहत म्हणतो, काव्या, मी तुमचं स्वप्न असं तुटू देणार नाही आणि हे पुस्तक सुद्धा जोडू शकतो, पण माझ्याकडे फक्त पुस्तकाचा अर्धा भाग आहे, अर्धा भाग तर तुमच्याकडे आहे. आणि जर हे दोन्ही भाग एकत्र आलेत तर पुस्तक आणि आपलं नातं जोडलं जाईल. दुसरीकडे जीवा हसतच म्हणतो, हो तरीच, म्हणजे तुम्ही दोघांनी भांडता इतकी खेचाखेची केला की हे पुस्तकही फाटलं. आता जीवाला काही हसू आवरत नसतं आणि काव्या मात्र रडत असते. काव्या जीवाला म्हणते की जीवा हसतोयस काय? जीवा म्हणतो, या पुस्तकावरून मला भविष्यातल्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. म्हणजे आता या मुलासोबत अजून एक मूल झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी दोघंही कामावर जाल त्यावेळी तुमची ही दोन्ही मुलं अशीच भांडतील आणि अशीच खेचाखेची करत पुस्तकं फाडतील आणि आल्यानंतर तुम्ही ज्यावेळी ती अवस्था पाहाल, ती पुस्तकं पाहाल ना, त्यावेळी तुम्हाला हे क्षण आठवतील. तुमची ही भांडणं, तुमची ही खेचाखेची आणि यात तुमची ही पुस्तकं फाडणं आणि ते सुद्धा तुम्ही मोठे असताना ते सगळं तुम्हाला आठवेल आणि मग लहान मुलांना, त्या 2 मुलांना तुम्ही काय शिक्षा करणार आहात. आता मात्र काव्याला खूप रडू येतं आणि त्यावेळी ती मनातल्या भावना व्यक्त करत जीवाला म्हणते, जीवा, पार्थना असं वाटते की मला हे बाळ नको आहे. तर जीवा म्हणतो, आणि तुला असं का वाटते की पार्थ दादाला तू IAS होणं नको आहे? आता जीवा काव्याला समजावत म्हणतो, हे बघ काव्या, अभ्यास महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा आहे, परंतु त्या सगळ्यात बाळही तितकंच महत्त्वाचं आहे. हेच पार्थ दादाला तुला समजवायचं असेल, हेच सांगण्याचा तो प्रयत्न करत असेल. आणि त्यावेळी पार्थ त्या ठिकाणी आलेला असतो. पार्थ जीवा आणि काव्या यांच्यामधील बोलणं ऐकत असतो. तर जीवा काव्याला समजावत म्हणतो, या परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारले जाणार आहेत, कोणता प्रश्न येऊ शकतो, या सगळ्याचा अनुभव आहे की नाही तुला, आहे की नाही? परंतु प्रेग्नेन्सी ही पहिल्यांदाच आहे. आता हे सगळं बोलणं नंदिनी आणि पार्थ ऐकत असतात. तर जीवा काव्याला म्हणतो, तुम्हा बायकांचं बरं असतं हा, म्हणजे मूल तुमच्या पोटात असतं, त्यामुळे काय होतंय काय होत नाही हे सगळं काही तुम्हाला कळत असतं. आम्ही पुरुष, आम्हाला मात्र काहीच माहीत नसतं. म्हणजे तुम्ही बायका मातीच्या आत मुलं कशी जोमाने वाढतायत या सगळ्याची माहिती अगदी व्यवस्थित ठेवत असतात, कारण या गोष्टी तुम्हाला फील होत असतात. आणि आम्ही पुरुष मातीच्या वर रोज एक पान फुलतंय, एक पान सुकतंय असंच करत असतो रोज.
आम्हाला मात्र काहीच कळत नसतं आणि म्हणूनच मग आम्ही प्रश्न विचारतो, आमच्या मनात शंका येतात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळालीत आमची चिडचिड होते, आमचा रागराग होतो. पण काव्या, तो राग तुमच्यावर नसतो, तो राग हा स्वतःचा राग असतो, स्वतःवरचा राग असतो. काय करावं काहीच कळत नसतं, आपल्याला का कळत नाहीये हेच कळत नसतं. जसं की बायकोच्या हातात खूप सामान असतं, पण त्यावेळी नवरा ते सामान आपल्याकडे घेतो, बायकोला म्हणतो आणि ते मी घेतो, आणि मग अर्धा रस्ता तो ते सामान घेऊन चालतो. पण त्यावेळी बायकोने सुद्धा म्हणावं ना की द्या इथे, मी घेते, हाताला रग लागली असेल ना, आणि बायकोने सुद्धा नवऱ्याला सांभाळून घ्यावं. आणि मग बायकोने ते सामान आपल्याकडेही घेतलं असतं. पण समजा हेच जर बाळाच्या बाबतीत घडणार असतं, बाळाच्या बाबतीत करू शकलो असतो, तर जगातील सगळ्या शहाण्या पुरुषांनी आणि ग्रीन फ्लॅग्सनी हे नक्कीच करण्याचा प्रयत्न केला असता. आता काव्याला हे सगळं काही कळालेलं असतं. काव्य आता जीवासमोर हात सोडते आणि म्हणते, बाबा झाले मी कन्व्हिन्स, अजून तुझ्या मोठ्या भावाची बाजू घ्यायची काहीच गरज नाही. आता पार्थ हे सगळं काही ऐकत असतो, काव्याची काळजी वाटत असते, हे म्हणूनच पार्थकडून नकळतपणे सगळं काही घडत असतं. परंतु या सगळ्यामध्ये काव्या मात्र खूप दुखावली गेलेली असते. तर काव्या जीवाला म्हणते, हा आणि हा तू काय म्हणालास ग्रीन फ्लॅग, मग ग्रीन फ्लॅग म्हणालास ना, म्हणून मी तुला सांगते की ग्रीन फ्लॅग असतात ना ते आधी सॉरी बोलायला येतात. तर जीवा म्हणतो, करेक्ट आहे, मला मात्र पटलं. पण मी तुला एक सांगू का, तुझा ग्रीन फ्लॅग तुझ्या आधी तुला मनवायला इथे आलाय. आता मात्र काव्याला काहीच कळत नाही. तर जीवा म्हणतो, मागे बघ. आता ज्यावेळी काव्या मागे वळून पाहते तर तिथे पार्थ आलेला असतो. आता पार्थला पाहताच इथे पार्थ मात्र काव्याकडे पाहता क्षणी लगेच कान पकडत माफी मागतो आणि काव्या क्षणाचाही विलंब न करता धावत पळत जाऊन पार्थच्या मिठीत शिरते. तर त्यावेळी पार्थ जीवाला थँक्यू म्हणतो. तर जीवा पार्थकडे पाहतो आणि म्हणतो, मोस्ट वेलकम. तर त्यानंतर आता पार्थ काव्याची माफी मागत म्हणतो, सॉरी, माझ्यामुळे पुस्तक फाटलं ना. तर काव्या म्हणते, आता तुम्ही एक शब्दही बोलू नका हा, असं म्हणत काव्याने नकळतच पार्थला माफही केलेलं असतं. काव्याने पार्थला समजून घेतलेलं असतं आणि दोघांचंही नातं पुन्हा एकदा पूर्वीसारखं झालेलं असतं. आता जीवाने काव्याला इतकं छान समजावलेलं असतं की हे पाहून नंदिनीही जीवावर खुश होते आणि काव्या आणि पार्थ या दोघांची मिटलेली भांडणं पाहून नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद असतो, कारण आपल्या बहिणीचा आनंद हाच नंदिनीचा आनंद असतो. आता पार्थ काव्याला रूममध्ये घेऊन जातो तर इकडे नंदिनी धावत पळत येत म्हणते, खरंच खूप छान. तर जीवा म्हणतो, अरे मला तर वाटलं होतं की काव्याप्रमाणे तू सुद्धा धावत येशील आणि मिठी मारशील. तर नंदिनी हसतच जीवाला म्हणते, हो का, पण खरंच खूप छान समजावलं तुम्ही काव्याला. तर त्यावेळी जीवा म्हणतो, काय आहे ना, रुसलेल्या मुलींना कसं मनवायचं हे मला अगदी बरोबर कळतं आणि मी खूप छान पद्धतीने रुसलेल्या मुलींना मनवूही शकतो. तर नंदिनी म्हणते, हो का, पण काव्या होती म्हणून ठीक आहे, पण सगळ्याच रुसलेल्या मुलींना मनवायला जायची काही गरज नाहीये. आता जीवा काही बोलणार तर नंदिनी म्हणते, बास आता, आता आपण जर काही बोलायला गेलो तर आपल्यात भांडणं होतील. तर जीवा म्हणतो, हो, आणि आपल्यातली भांडणं सोडवायला मग पार्थ दादाला यावं लागेल, असं म्हणत दोघेही हसू लागतात. आता दोघंही खूप खुश असतात. तर नंदिनी म्हणते, चला आता, असं म्हणत नंदिनी आणि जीवा झोपण्यासाठी निघून जातात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी रम्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. रम्या इतकी खुश असते की वसुआत्या येताच वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या ऐक ना. रम्या म्हणते, अगं आई, अगोदर तू माझं तरी ऐकून घे. अगं तुला माहीत आहे का, आजच्या या प्रिलिम्समध्ये ती काव्या फेल होणार म्हणजे होणार, अगदी 100%. काल रात्री त्या पुस्तकासारखे दोघांच्या नात्याचे सुद्धा तुकडे तुकडे झाले. आई खरंच सांगू, काल काय मज्जा आली सांगू खरंच. आता तर काय तो पार्थ त्या काव्याला ऑल द बेस्ट वगैरे काहीच म्हणणार नाही, तिला शुभेच्छा सुद्धा देणार नाही, कारण त्यांच्या दोघांच्या नात्यांमध्ये इतका वाद निर्माण झालाय की मला नाही वाटत की तो तिला ऑल द बेस्ट म्हणेल. नाही, पण करूही शकतो, कारण काय आहे ना, माझा पार्थ खूप चांगला आहे गाई, पण ही काही त्याच्याशी नीट बोलणार नाही. त्यामुळे पुस्तकाप्रमाणेच या दोघांच्याही नात्याचे 2 तुकडे होणार, असं म्हणत काव्याच्या आणि पार्थच्या नात्यामध्ये झालेली भांडणं पाहून रम्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. रम्या खूप खुश असते. आता वसुआत्या हे सगळं काही शांतपणे ऐकून घेतात आणि त्यानंतर रम्याला म्हणतात, झालं, स्वप्नरंजन करून झालं का. तर रम्या म्हणते, आई. तर वसुआत्या म्हणतात, नाही, म्हणजे तुझं स्वप्नरंजन करून झालं असेल तर जरा बाहेर ये आणि काय चाललंय ग तुझं पुस्तक. तर रम्या म्हणते, आई अगं काल.
तर वसुआत्या म्हणतात एक एक मिनिट रम्या, एक गोष्ट विसरू नकोस. फाटलेलं पुस्तक जसं जोडता येतं ना, तसंच फाटलेलं नातं सुद्धा जोडता येतं. तर आता रम्या वसुआत्यांना म्हणते, काय बोलतेस ग तू आई? तर वसुआत्या म्हणतात, हो ना, मी काय बोलते हे तुला कळत नाहीये ना, कळेल, बाहेर ये म्हणजे कळेल. रम्या म्हणते, काय झाले नक्की? वसुआत्या म्हणतात, ये बाहेर ये म्हणजे कळेल तुला. असं म्हणत वसुआत्या आता स्वप्नातून बाहेर काढत रम्याला रूमच्या बाहेर घेऊन येतात. तर बाहेर हॉलमध्ये दृश्य काही वेगळंच असतं. मानिनीताई काव्याच्या हातावर दही साखर ठेवतात आणि म्हणतात, ऑल द बेस्ट काव्या. काव्य आशीर्वाद घेते. तर त्यावेळी मानिनीताई म्हणतात, अगं वाकू नकोस, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तर आता पारचा हात काव्याच्या हातात असतो आणि हे पाहून रम्याला धक्काच बसतो. तर त्यानंतर नंदिनी काव्याचं औक्षण करते आणि म्हणू लागते, काव्या, तुला तुझ्या या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. घाई करू नकोस, पेपर सावकाशली. तर आता काव्या नंदिनीला म्हणते, झालं का तुझं सांगून? मी शाळेत जात नाहीये. असं म्हणत त्या दोघींची मस्करी सुरू असते. परंतु इथे मात्र रम्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. तर आता जीवाने काव्याला शुभेच्छा म्हणून त्याचं लकी पेन दिलेलं असतं आणि म्हणू लागतो, हे घे माझं लकी पेन, आत्ता वापर आणि डायरेक्ट मेन्सला वापर. असं म्हणत आता सगळ्यांची अगदी मज्जा मस्करी सुरू असते. आनंदाचं वातावरण असतं. तर जीवा काव्याची मस्करी करत म्हणतो, मध्ये वापरू नकोस हा, पावर जाईल त्याची. असं म्हणतात सर्वच जण हसू लागतात आणि या सगळ्यांना हसताना असं पाहून रम्या मात्र खूप चिडलेली असते, कारण रम्याचा डाव तिथेच फसलेला असतो. तर जीवा काव्याला म्हणतो, आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच तुझ्यासोबत. तर नंदिनी म्हणते, हो, आणि एक मेंबर आहे तुझ्यासोबत. तर काव्य म्हणते, कोण? तर त्यावेळी जीवा आठवण करून देत म्हणतो, अगं तुझं बाळ, त्याच्या ब्लेसिंग्स तर आहेतच तुझ्यासोबत आणि आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, शुभेच्छा, सगळं काही तुझ्यासोबत आहे. तर पार्थ काव्याला म्हणतो, मी तर तुमच्यासोबत येतच आहे, मी तिथे खालीच उभा असेन, तुमचा पेपर झाल्यानंतर आपण एकत्रच घरी येऊ. तर जीवा मस्करी करत म्हणतो, याला जर अलाव केलं ना तर हा काव्याच्या बाजूला बसेल, पेपर पूर्ण होईपर्यंत तिच्या बाजूलाच बसून राहील. तर मानिनीताई म्हणतात, हो, हे मात्र खरं आहे. तर पार्थ म्हणतो, हो खरं आहे, मी हेच केलं असतं. आता हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर रम्या वसुआत्यांना प्रश्न करत म्हणते, आई, हे सगळं कधी झालं? तर वसुआत्या म्हणतात, तेच दाखवायला मी तुला बाहेर घेऊन आले. मगाशी तू काय म्हणालीस? जसं पुस्तक फाटलं तसं यांचं नातंही फाटलंय म्हणून. डोंबल तुझं. रम्या, एक गोष्ट विसरू नकोस, काव्यार्थ आहे ते, सगळ्यांना पुरून उरतील. आणि रम्या, यांना जर तोडायचं असेल ना तर आपल्यालाच काहीतरी मोठं करावं लागेल. कारण वसुआत्यांनी आता काव्याने पार्थला ओळखलेलं असतं की काही केलं तर या दोघांमध्ये कधीच अंतर येऊ शकत नाही. पण जर अंतर यायला हवं असेल तर आपल्यालाच मोठा डावफेच आखावा लागेल, हे वसुआत्यांच्या लक्षात आलेलं असतं. आता वसुआत्या रम्याला रूममध्ये घेऊन जातात. तर दुसरीकडे काव्या म्हणते, चला येते मी. असं म्हणत काव्या पुन्हा एकदा प्रार्थना करत म्हणते, युनिवर्स, आजचा पेपर खूप चांगला जाऊ देत. असं म्हणत आता काव्या आजचा पेपर चांगला जाण्यासाठी प्रार्थना करत असते. त्यावेळी अचानकच काव्याच्या पोटात दुखतं. काव्या मोठ्यानेच ओरडते. सर्वच जण घाबरतात. पार्थ विचारतो, काय झालंय काव्या, पोटात वगैरे दुखतंय का? तर काव्या म्हणते, नाही, बाळाने पहिल्यांदाच लाथ मारली. आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण इतके खुश होतात. नंदिनी तर इतकी आनंदी होते. नंदिनी आनंदानेच म्हणते, काय? मानिनीताई म्हणतात, ओ, खरंच किती गोड, हा तर दैवी संकेत आहे. तर पार्थ म्हणतो, आपल्या बेबूने तुम्हाला ऑल द बेस्ट केलंय हा, आता तुमचा पेपर अगदी व्यवस्थितच होणार आहे. तर काव्य खुश होत म्हणते, आता तर प्रत्येक पेपर चांगला जाईल बाबा. मानिनीताई म्हणतात, मला तरी वाटते की तुमचं बाळ ना अगदी पार्थवर गेलंय, हा सुद्धा पोटात असताना किती लाता मारायचा. असं म्हणत सगळ्यांच्याच खूप गप्पा चालू असतात. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, चला बस झाल्या गप्पा, उशीर होईल एक्झामला, निघूयात ना? तर काव्या म्हणते, हो. आता काव्या आणि पार्थ एक्झामसाठी निघालेले असतात. तर मानिनीताई म्हणतात, मी आले हा. असं म्हणत मानिनीताई सुद्धा तिथून निघून जातात आणि नंदिनी सुद्धा निघून येते. जीवा मागे वळून पाहतो तर तिथे नंदिनी नसते. परंतु नंदिनी मात्र खूप अस्वस्थ असते. तिला काव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवत असतो. काव्य इतकी खुश असते. बाळाने पहिल्यांदा मारलेली लाथ आणि काव्याला लागलेली त्याची चाहूल, या सगळ्यामुळे घरातील तर खुश असतात, परंतु काव्याने सुद्धा ह्या गोष्टी अनुभवलेल्या असतात. परंतु या गोष्टी मात्र आपल्या नशिबात नाही, आपल्याला ते अनुभवता येत नाही. याचं मात्र नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. तर जीवा नंदिनीला विचारतो, काय झालंय? तर नंदिनी मनातील भावना व्यक्त करत जीवाला म्हणते, बाळाने पोटात किक मारणं किती सुंदर अनुभव असेल ना. मला जरी माझं बाळ मिळालं तरी हा अनुभव मात्र मला कधीच मिळणार नाही.
परंतु आर्याला मात्र अनुभवता येईल. तर जीवा म्हणतो तुलाही अनुभवता येईल. आर्या आली ना की आर्याच्या पोटावर हात ठेव आणि बाळ नक्कीच किक मारेल, कारण बाळ त्याच्या आईचा स्पर्श नक्कीच ओळखेल. तर नंदिनी खुश होते आणि म्हणू लागते हो, पण मी एकटी नाही, आपण दोघांनी सुद्धा आर्याच्या पोटावर हात ठेवायचा आणि आपल्या बाळाच्या फील अनुभवायच्या. तर त्यावेळीच आर्या आलेली असते आणि म्हणते येस, आपण सगळ्यांनीच अनुभवायचं आहे. आर्या खुश होते आणि म्हणू लागते मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, आपण तुमच्या रूममध्ये जाऊ शकतो का? तर नंदिनी म्हणते हो चल. असं म्हणत जीवा, नंदिनी आणि आर्या आता जीवा नंदिनीच्या रूममध्ये निघून येतात. जीवा घाबरतच म्हणतो काय झालंय, काय दाखवायचं आहे? तर नंदिनी म्हणते सगळं ठीक आहे ना? तर त्यावेळी आर्या तिच्याकडे असणारे सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवत म्हणते हे आहेत सोनोग्राफीचे पहिले रिपोर्ट. नंदिनी खुश होते. जीवा आणि नंदिनी अगदी प्रेमानेच आनंदाने ते रिपोर्ट पाहत असतात. आता ते रिपोर्ट पाहत असताना नंदिनीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. तर जीवाला मानिनीताईंचे शब्द आठवतात. मानिनीताई नंदिनीला म्हणालेल्या असतात की आज रिपोर्टसाठी, आज सोनोग्राफीसाठी मी येते तुमच्यासोबत. आणि त्यावेळी जीवाने खोटे रिपोर्ट सादर केलेले असतात. त्यावेळी काव्या आणि सगळेच जण खुश होतात. परंतु नंदिनी जीवाला म्हणते हे रिपोर्ट अगदी खऱ्या रिपोर्टसारखे आहेत, कुठून बनवले तुम्ही हे रिपोर्ट? तर त्यावेळी जीवा म्हणतो AIच्या मदतीने बनवले आहेत ते रिपोर्ट. आर्या खुश होते आणि आनंदाने जीवाला मिठी मारण्यासाठी पुढे येते. परंतु त्यावेळी जीवा मिठी न मारता आर्याचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स. तर त्यावेळी मात्र आर्याला धक्काच बसतो. तर नंदिनी जीवा आणि आर्याकडे पाहू लागते आणि जीवा नंदिनीकडे पाहत खूप खुश असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताई आर्याला म्हणतात इथून पुढे तुझ्या प्रेग्नन्सीची सगळी जबाबदारी माझी, मी तुझी काळजी घेणार आहे. तर आर्या म्हणते म्हणूनच मी तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी घेऊन आले आहे. असं म्हणत आर्या आता मानिनीताईंना सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवतात आणि ते रिपोर्ट पाहून मानिनीताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद, इथे मात्र जीवा आणि नंदिनी सुद्धा असतात, ते मात्र शांतच होतात. तर इथे काव्या विचार करत असते. तर पार्थ विचारतो काव्या कसला विचार करताय? तर त्यावेळी काव्या म्हणते आर्याकडे बघितलं का तुम्ही? आर्याला अजून 3 महिने झाले नाही आहेत आणि तरीसुद्धा ती तिच्या बाळासोबत बोलतीये. नंदिनीताईला 3 महिने झाले आहेत, परंतु तिला असं बाळाशी बोलताना मी कधीच पाहिलं नाही. या सगळ्यात नंदिनीताई एवढी ॲक्टिव्ह का दिसत नाहीये, मला काहीच कळत नाहीये. तर काव्या या सगळ्याचा शोध घेईल का आणि काव्यासमोर सत्य येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.